गडहिंग्लज विभागात राज्य उत्पादन शुल्क पथकानं अवैध मद्य विक्री आणि वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत गोवा बनावटीचं मद्य, हातभट्टीची दारू तसंच 3 वाहनांसह एकूण सुमारे 7,33,060 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी आणि दक्षता विभागाचे प्रसाद सुर्वे तसंच कोल्हापूर विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये आणि कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज पथकानं गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव, वडरगे, कागल तालुक्यातील अर्जुनी आणि चंदगड तालुक्यातील हिंडगाव या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या 5 स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये कारवाई केली। यावेळी गोवा बनावटीचं मद्य वाहतूक करणारी एक 4चाकी कार, एक दुचाकी तसंच अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणारी आणखीन एक दुचाकी जप्त करण्यात आली। या प्रकरणी सागर चंद्रकांत भुसुरी, अमृत चंद्रकांत भोसले, प्रकाश लक्ष्मण नाईक, सर्जराव विलास जिरगे आणि शंकर विठू पाटील यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। या कारवाईत निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, स्वप्नील पाटील, रोहित केरीपळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, संदीप चौगले, भरत सावंत, महिला जवान स्वप्नाली बेडगे तसंच वाहन चालक अविनाश परीट यांनी सहभाग घेतला। अवैध मद्य विक्री आणि वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे।